नमस्कार, चल फिरायला या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर पाहणार आहोत। इथे पोहोचण्यासाठी तुम्ही ट्रेन किंवा स्वतःच्या वाहनाने येऊ शकता। ट्रेनचा मार्ग दादर ते कल्याण स्टेशनला उतरून जवळच कल्याण बस स्थानक आहे। तिथून भिवंडीसाठी बसने येऊ शकता किंवा रिक्षाचा पर्याय देखील आहे। भिवंडी स्थानकातून जव्हार, वाडा, अंबाडी यापैकी कोणतीही बस पकडून धोंडावडवली स्टॉपवर उतरू शकता आणि पुढे रिक्षाने अगदी 10 मिनिटात मंदिरापर्यंत पोहोचू शकता। दुसरा पर्याय भिवंडी स्थानकातून इको गाडीने सुद्धा तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता। तुम्ही खासगी वाहनाने येत असाल तर सायन पनवेल एक्सप्रेस हायवे पकडून ठाण्याला या। पुढे भिवंडी बायपासने अंजूर फाट्यावरून उजवीकडे वळून मराडेपाडा परिसरात पोहोचू शकता। मंदिराच्या डाव्या बाजूला भगवान शंकराची मूर्ती भुरळ पडते आणि महाद्वाराच्या दोन्ही बाजूस मावळे, हत्ती, घोडे दिसून येतात। आत प्रवेश करताच मंदिराच्या दोन्ही बाजूला दगडी दीपस्तंभ आणि तोफांचा समावेश आहे। महाराजांची ही काळ्या पाषाणातली मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मूर्तिकाराने घडवली आहे। राजमाता जिजाऊंचे मंदिर उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला तुळजाभवानी माता मंदिर आहे। शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण दर्शवणारी सुंदर भित्तिचित्रे आहेत, जसे की शिवराज्याभिषेक सोहळा, अफजलखानाचा वध, हिरकणी माता, आग्र्याहून सुटका। तसेच प्रत्येक चित्राखाली त्याची माहिती मराठी आणि इंग्रजीमध्ये आहे। मराठा काळातील खरी शस्त्रे, चिलखत, युद्ध सामग्री येथे प्रदर्शित केले आहे। मंदिराच्या चारही बाजूंना एखाद्या किल्ल्याप्रमाणे बुरुज, तटबंदी दिसून येतात। शेवटी एकच म्हणेन, बाबर, हुमायूँ, अकबर, जहागीर, शहाजहाँ, औरंगजेब, मोगलांना तर 6 पिढ्या खर्ची कराव्या लागल्यात त्यांचं मोघल साम्राज्य बनवायला, आणि ह्या पिढ्यांची बर्बादी छत्रपती शिवाजी महाराजांनी एका पिढीतच केली होती। तर हा आहे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास।